गुगल आणि मानसिक तणाव. खरं म्हणजे मानसिक तणाव म्हणजे काय, त्याच्यावरती काय उपाय असतात वगैरेची माहिती शोधण्याकरता तुम्ही पटकन गुगलवरती जाल आणि शोधता. आता रिसर्च काय सांगतो की गुगलवरती माहिती मिळवण्यामध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे सलग माहिती मिळते, म्हणजे त्या विकिपीडियामध्ये बघा तुम्हाला 10-12 वाक्य सरळ असतात, सलग असतात आणि नंतर एक ब्लू कलर मध्ये काही फॉन्ट्स असतात. मग त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही त्या साईटवरती जाता आणि मग तिकडची माहिती गोळा करायला लागता. मग तिथे माहिती देताना आणखीन काही ब्लू रंगाचे फॉन्ट्स असतात, मग त्याच्यावर तुम्ही टिक करता, आणखीन नवीन ठिकाणी जाता. अशा प्रकारे तुम्ही एका माहितीच्या संचापासून सुरुवात करून कधी पुढे 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 जाता आणि तुमच्या मूळ विषयापेक्षा तुम्ही किती दूर जाता हे लक्षात येत नाही. मग त्यांनी काय केलं की लोकांना स्मरणशक्तीमध्ये कोणतं ज्ञान जातं, कोणती माहिती जाते हे शोधून काढण्याकरता त्यांनी काही असा मजकूर दिला की ज्याच्यामध्ये अजिबात ब्लू टिक्स नाहीत आणि काही मजकूर असा दिला की ज्याच्यामध्ये नेहमीसारखे आहेत. आणि मग काही वेळाने त्या माणसांची मानसिक आणि मेंदूची चाचणी केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्यांनी सलग मजकूर वाचलेला होता त्यांनी माहितीचं चांगल्या प्रकारे ग्रहण केलेलं होतं आणि त्यांना वाचताना कोणताही ताण जाणवलेला नव्हता. परंतु की जे त्या ब्लू टिक वरती क्लिक करून पुढे पुढे जात होते त्यांना मानसिक तणाव जास्त होता.